मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठा। अतुल सावे, संदीपान भुमरे, भागवत कराड, अंबादास दानवे, कल्याण काळेंकडून गणपतीची आरती। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या घरी गणरायाचं आगमन। रक्षा खडसे, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसेंकडून गणरायाची आरती। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान। दानवे कुटुंबियांकडून उत्साहात गणरायाची आरती। कोल्हापुरात मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरीही बाप्पाचं आगमन। आंबेडकर कुटुंबियांकडून बाप्पाची मनोभावे पूजा। सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं, आंबेडकरांची विघ्नहर्ताकडे प्रार्थना। आमदार सतीश पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी गणरायाचं आगमन। ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांच्याकडून गणपतीची आरती। आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन। कुटुंबियांसोबत गणेशाची विधिवत पूजा करत केसरकर कुटुंबाकडून विघ्नहर्ताची आरती। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन। जोरगेवार कुटुंबियांकडून गणपतीची पूजा। सिंधुदुर्गच्या राजाला सोन्याचे पाऊल अर्पण। निलेश राणे आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी केला होता नवस। 65 ग्राम सोनं आणि अर्धा किलो चांदी मिश्रित सोन्याचं पाऊल गणरायाला अर्पण। भास्कर जाधव यांच्या घरीही गणपती विराजमान। चिपळूण तालुक्यातील तुरंबनमधील निवासस्थानी विधिवत पूजा करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी यथासांग गणेश पूजन। वरुरा येथील निवासस्थानी केली श्री गणेशाची स्थापना। पुण्याच्या इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा। हर्षवर्धन पाटलांकडून सपत्नीक गणरायाची पूजा। नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पा विराजमान। कुटुंबियांकडून विधिवत पूजा करत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या रत्नागिरीच्या खेडमधील निवासस्थानी गणरायाचं आगमन। शिवसेना नेते रामदास कदम, योगेश कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाकडून बाप्पाचं पूजन। खासदार सुनील तटकरे यांच्या रायगडमधील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना। यावेळी मंत्री आदिती तटकरे, सुनील तटकरे यांच्या पत्नी आणि मातोश्रीसह संपूर्ण कुटुंब उपस्थित। राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान। शेतकरी सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू, संजय राठोड यांचं गणरायाला साकडं। नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अमरावतीमधील गंगा सावित्री निवासस्थानी गणरायाचं आगमन। राणा दाम्पत्याकडून गणरायाची मनोभावे पूजा। तर कोकणातील पुजारेवाडीत डोलीतून गणपती घरी आणण्याची परंपरा आजही कायम। जिल्ह्यातील 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती होणार विराजमान। कोकणात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात। संगमेश्वरमध्ये चक्क होळीतून गणपती आणले जात आहेत। ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन। कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात गणपती बाप्पांचं आगमन। नवीन राजवाड्यात शाही लवाजमेसह पालखीतून बाप्पाचं आगमन। बाप्पांच्या स्वागतासाठी खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित। मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी बाप्पा विराजमान। बाप्पाच्या आगमनावेळी शिवनं ढोल वाजवण्याचा लुटला आनंद। मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपुरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत कार्यकर्ते मुंबईला रवाना। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा।
अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी मनोज जरांगे यांच्या स्वागताची तयारी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगेंसह असंख्य मराठा बांधव मुंबईकडे रवाना। लातूरमध्ये हमाल माथाडी कामगारांकडून 2 दिवस अडत बाजार बंद। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांकडून आज आणि उद्या बाजार बंद। सोलापूरच्या करमाळ्यातील शेतात शेतकऱ्यांनी लावले बॅनर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कर्जमाफीची विचारणा करणारे बॅनर। आगळ्यावेगळ्या बॅनरनं वेधलं सगळ्यांचंच लक्ष। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात जोरदार पाऊस। लाल नाला या प्रकल्पाचे 5 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांकडून रूट मार्च। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन। सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील। बीडच्या आष्टी येथे कनिष्ठ न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी। आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश। वकील संघाच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा। गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची मागणी होती सुरू। गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यात पूरस्थिती। तालुक्यात हिंदेवाडा या ठिकाणी एसडीआरएफ पथकानं एका गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून काढलं बाहेर। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल। उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयात दिले। गावासाठी पाणी देण्याची केली विनंती। छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ। त्यामुळे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील पर्लाकुटा नदीला चौथ्यांदा पूर आल्यानं तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटला। बुलडाणा हिरवड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील पडक्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना धोका। जीर्ण झालेली खोली पाडावी अन्यथा आंदोलन करू। हिरवड ग्रामस्थांचा इशारा। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। जळगावमधील पांडे चौकातील मुख्य पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याची बातमी TV9 मराठीने केली होती प्रसारित। धाराशिवच्या मोहगावामध्ये आता स्मशानभूमीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी। 40 जणांविरोधात गुन्हा दाखल। सध्या गावात तणावपूर्ण शांतता। पोलीस बंदोबस्त तैनात। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वेहगीमध्ये रस्त्याअभावी आदिवासी बांधवांचे हाल। बांबूच्या झोळीतून प्रसूतीसाठी घेऊन जाताना रस्त्यातच महिलेची प्रसूती। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामध्ये आरोग्य केंद्र बंद। उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेना। गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ। सणासुदीच्या दिवसात वाशिमच्या शेलू बाजारमधील तांत्रिक अडचण नसताना एटीएम बंद। एटीएम बंद असल्यानं नागरिकांचा संताप। नागरिकांकडून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। परभणीच्या जिंतूरमधील चांदजमध्ये गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक। पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ। महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल। लातूरमधील मुख्य रस्त्यावर हिट अँड रनची घटना। भरधाव कारची संगीता गंगथडे या महिलेला धडक दिल्यानंतर कार चालक फरार। उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू। कार चालकाला शोधून कठोर कारवाई करा, महिलेच्या कुटुंबियांची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या बाजारपेठेत 2 4-चाकी गाड्यांनी अचानक घेतला पेट। कारने अचानकपणे पेट घेतल्यानं नागरिकांची धावपळ। जीवितहानी टळली, आगीत गाडीचं मात्र मोठं नुकसान। गोंदियाच्या कोहमारा नवेगाव बांध मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक। 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 6 प्रवासी गंभीर जखमी, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही व्हीटीएस सिस्टीम नाही। व्हीटीएसमुळे रेल्वेप्रमाणेच एसटी बसच्या लोकेशन दिसणार। धाराशिवच्या नाईकसूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा। दरोडेखोरांनी बँकेतील 19,31,000ची रोकड केली लंपास। धाराशिव पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। सोलापूरमधील करमाळा पाथर्डी या ठिकाणी चोरांकडून 3 शेळ्यांची चोरी। शेळ्या मोटरसायकलवरून घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद। अज्ञात चोरट्यांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न। बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच। आमदार श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेवर। मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती।
अहिल्यानगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश. मोरेंची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती. गणेशोत्सवानंतर प्रभादेवीतील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडणार. अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत पूल येणार पाडण्यात. प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन दुहेरी पूल बांधण्यात येणार. नागपूरच्या पारशिवणी परिसरात शेतातील वादावरून कार चालकाची दुचाकीला धडक. दुचाकीस्वारावर तलवारीनं जीवघेणा हल्ला. आरोपी लालू भुयरला पोलिसांकडून अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. मोनोरेल दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकारी निलंबित. 2 मोनोरेल गाड्या 19 ऑगस्टला अतिवजनामुळे मध्येच होत्या अडकल्या. एका गाडीतील 588 प्रवाशांना अग्निशमन दलानं गाडीचा दरवाजा तोडून काढलं होतं बाहेर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.